नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सगळी जण जेवायला बसलेली असतात. त्याच वेळेला जेवायला बसलेली असताना सायली, अर्जुन जे आहेत ते एकदमच शांत असतात. मग सायली, अर्जुनला काय झालं आहे हा प्रश्न प्रतिमाला पडलेला असतो आणि म्हणूनच प्रतिमा आता बोलत असते की तुम्हा दोघांना झालं काय आहे, आज तुम्ही दोघंही जण काय शांत का बसलेत नाही. तर तुमच्या दोघांचीही बडबड आपली सुरू असते, पण आज दोघेही जण तुम्ही मला शांत दिसताय. प्रतिमा आत्या आता बोलत असतात तेव्हाच ना सायली, अर्जुन म्हणतात की काही नाही सहज. म्हणून पण सायली, अर्जुन ह्या सगळ्यामध्ये ना एक गोष्ट लपवत असतात की त्या दोघांचेही भांडण झालं आहे. तेच आता इकडे कल्पना आणि सगळीजण जेवायला बसलेली असतात. त्याच वेळेला कल्पनाला आता मुद्दामूनच प्रताप विचारत असतात, काय मग कल्पना उद्याची तयारी झाली का. त्यावर कल्पना म्हणते की उद्या आहे काय, एवढं कसली तयारी करायची आहे. त्यावर कल्पनाला आता प्रताप सांगत असतात की अग तू विसरतेस का, उद्या वटपौर्णिमा आहे, मग वटपौर्णिमेची तयारी करायला नको का. त्यावर सायली असली की मला काहीच करायला लागत नाही ना, त्यामुळे हे सगळं होते. सायली असली असती तरी हा सगळा गोंधळ आता उडालाच नसता. असंही आता कल्पना ही प्रताप यांना बोलत असते. प्रतापही म्हणत असतात की हो ते तर झालंच, तेही कळते कारण सायली असली की सखी जबाबदारी स्वतःकडे घेत असते. मग त्यावेळेला सायलीला उद्या उपवास करायला सांगू नको आई नाही. तर प्रतिमा आत्या आणि त्यांच्या बोलण्यावर ती काही लक्ष देणार नाही आणि उपवास करेल असंही आता अश्विन हा कल्पनाला म्हणत असतो. त्यावर आता कल्पना म्हणत असते की नाही, मी उलट सांगणार आहे सायलीला की उपवास वगैरे काही करू नकोस, कारण तसंही तिला पूजायचंच नाहीये, कारण ती प्रेग्नेंट आहे ना, त्यामुळे तिला काहीच करायचं नाहीये असंही आता म्हटलं जातं. त्याच वेळेला आता मी तर तिला ना फोन करूनच सांगते, ती काही असं ऐकणार नाही. मग आता तिला फोन करायचं असंच ठरवलेलं असतं इकडे असणारी कल्पनाने, आणि म्हणूनच मग कल्पना आता तिला कॉल करायला जाते. कल्पना जेव्हा आता कॉल करते तेव्हा सायलीने लगेचच कॉल रिसीव्ह केलेला असतो आणि सायली जेव्हा कॉल रिसीव्ह करते तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की बोला ना आई, काय झालं आज अचानक कसं काय कॉल केलात. तेव्हा कल्पना सायलीला सांगते की उद्या वटपौर्णिमा आहे, यामुळे तुला काही वटपौर्णिमेच व्रत करायचं नाहीये. मग तेव्हाच ना कल्पनाला सायली म्हणत असते की हो आई, मलाही प्रतिमाहत्या बोलत होत्या, पण मी काय म्हणते, मी जर उपवास केला तर चालेल का. मग नाही, उपवासही नाही चालणार आहे, काही सुद्धा तुला करायचं नाहीये, कारण तुला सांगितलंय ना काहीच करायचं नसतं. या सगळ्या काळामध्ये स्वतःची जास्तीत जास्त काळजी घ्यायची असते असंही आता म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता कल्पना सायलीला समजावत असते तेव्हा मात्र आता सायली हो म्हणते, पण सायलीच मन मात्र काही मानत नसतं, कारण या आता वटपौर्णिमा आहे आणि उपवास करायचा नाही. आपल्या नव्याला आपण 7 जन्मासाठी मागायचं नाही, हेच कुठेतरी ना असं मनामधून वाईट वाटत असतं सायलीला. म्हणून सायली जी आहे ती आता म्हणत असते की जर काही असेल वेगळं तर सांगा ना, म्हणजे जर उपवासही करायचा नाहीये आणि सोबतच काही असेल तर बरं होईल ना, म्हणजे मला चुकणार सुद्धा नाही असंही आता ती म्हणत असते. पण तिला आता या सगळ्यामध्ये ना आता विचार करायला वेळच नसतो, म्हणजे ती ठरवत असते. पण तेव्हा अर्जुन ना तिच्यावर ओरडतो, काय गरज आहे, म्हणतो मी तुला सांगितलंय ना काहीही करायचं नाही, तरी सुद्धा तुझं तेच चाललंय, म्हणजे सांगितलंय की या गोष्टी करायच्या नाहीयेत, पण तरी सुद्धा मुद्दामून काही झालं तरी जबरदस्ती ही गोष्ट करायची, हे तू ठरवलेलंच आहे असं बोलून आता तिकडन अर्जुन रागारागाने निघून जातो. त्यावर मध्येच या अर्जुनला झालं तरी काय हा विषय ना आता खूप जास्त महत्वाचा असतो. मग आता तिला विचारलं जातं की तुला काय झालं आहे. तो उठून गेलेला असतो तेव्हा मात्र आता राकेश विचार करतो की नक्कीच ना
या दोघांच काहीतरी विन्सलेल दिसतंय म्हणून हा रागवून गेलेला आहे. कल्पना सुद्धा आता सायलीला विचारत असते की अर्जुनला काही झालंय का, पण आता कल्पनाला अर्जुनबद्दल काही सांगायचं नाही. मी दोघांमधील भांडण झालं नाहीये असंच आता सायली सांगत असते. म्हणजेच ती आता बोलत असते की ते काही नाही, मी सहज म्हटलं ना उपवास वगैरे करू का म्हणून थोडा त्यांना राग आला, बाकी काही नाही असं देखील सायली आता कल्पनाला बोलते आणि फोन ठेवते. त्याच वेळेला इकडे सुमनी म्हणत असते की अर्जुन मात्र खूप जास्त रागवला ना, म्हणजे सायलीची त्याला खूपच काळजी आहे. हे त्याच्या वागण्यात ना बोलण्यात ना रोजच दिसत असत, पण आज जरा जास्तच रागवला येतो असंही आता बोललं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी होत असतात. तेच राकेशला डाऊट आलेला असतो की या दोघांमध्ये काहीतरी बिनसले, पण काय बिनसले ना काही मात्र कळत नसतं. तर दुसरीकडे मात्र आता सायलीला प्रतिमात्या बोलत असतात की तुला उद्या उपवास वगैरे काही करायचा नाहीये, त्यामुळे तुला स्वतःची जरा जास्तच काळजी घ्यायची. हे देखील आता सायलीला प्रतिमा आत्यांनी सांगितलेलं असतं. तर सायली प्रतिमा आत्यांच्या बोलण्याचा इथे विचार करत असते. तेच दुसरीकडे आता कल्पनाने आणि त्यासोबत विमलने बरीच तयारी करायला घेतलेली असते. कारण आता वटपौर्णिमा आहे म्हटल्यावर आणि सायली नाहीये म्हटल्यावर सगळ्या काही गोष्टी विमलच्याच अंगावर पडत असतात. आणि सोबतच कल्पनाच्या मग आता प्रतापही विचारतात होते ना तयारी, त्यावर कल्पना म्हणत असते की हो होते तयारी, पण कल्पनाच मन कुठे हे मानायला तयार नसतं. कल्पना थोडा विचार करत असते. म्हणजे कल्पनाला आठवतं की या सगळ्या काही गोष्टी तर होता आहेत, पण या सगळ्यामध्ये ना कुठेतरी असं चुकचुकल्यासारखं वाटते. म्हणजेच काय, तर आता आपण तर यम्मी वटपौर्णिमाही साजरी करेन, पण उद्यास मितासाठी हा दिवस खूप जास्त जड जाणारा असेल. कारण ती सुद्धा दरवर्षी पूजा करायची आणि आता तिला जेव्हा सचिनबद्दल सगळं कळलं, मग ती आता सचिनसोबतच्या नात तुटल्यानंतर थोडीलाही वटपौर्णिमेची पूजा करणार आहे. त्यामुळे मला ना आपल्या अस्मिताबद्दल थोडं वाईट वाटतं असंही आता म्हटलं जातं. अस्मिताने आता हे सगळं काही ऐकलेलं असतं, मग तिलाही थोडंसं का होई ना वाईट वाटतं. मग तीही आता विचार करत असते की खरंच ना काही या गोष्टी असतात ना, म्हणजे वेगळाच काहीतरी समज आता येत असतो. तेच आता दुसरीकडे कल्पनाने या गोष्टी बोलल्यानंतर या गोष्टींचा विचार मात्र इथे असणाऱ्या या ज्या अस्मिताने केलेला असतो, अस्मिता त्याला सुद्धा वाईट वाटलेलं असतं. खरं तर या सगळ्या गोष्टीचं, पण तरीसुद्धा आता ती तिकडं निघून गेलेली असते. कारण कल्पनाला असं वाटत असतं की आपल्या मुलांनी किती काय काय सहन करायचं ना एका मुलाच्या आयुष्यात, तर बायको नाही, तर दुसऱ्या मुलीच्या आयुष्यात तिचा नवरा नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मनामध्ये हे होत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्जुन आपला काम करत बसलेला असतो आणि अर्जुन लॅपटॉपवर काम करत असताना ना त्याला सारखं सायलीच बोलणं आठवत असते आणि त्यामुळे नको नको त्या गोष्टींना आता आठवत राहतात. म्हणूनच मग आता तो विचार करत असतो आणि तो सगळा राग ना कामावर काढत असतो. कारण सायलीना ऐकून न ऐकल्यासारखी करत असते. त्यातच तिने सांगितलेला असतो की तो सीन रिक्रिएट करायचा, तो याला सुद्धा अर्जुनची परवानगी नसते. आज तरीसुद्धा तिला उपवास करायचा आहे या सगळ्या गोष्टी, आणि त्यामुळे अर्जुनना खूप जास्त स्ट्रेसमध्ये असतो. अर्जुन आता टेन्शनमध्ये असतानाच ना सायली आता विचार करत असते की यांनी सगळा राग ना ह्याच्यावर काढायचं ठरवले, म्हणूनच तर ते इतके माझ्यावर चिडचिड करतायत हेही तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यातच ती आता अर्जुनच्या कानातल एअरफोन रिमूव्ह करते आणि अर्जुनला म्हणत असते की मला माहिती आहे तुम्ही या सगळ्यासाठी चिडताय, पण नका चिडू, कारण काही झालं ना तरीसुद्धा मी नाही काही विचारणार आहे आणि तुम्हाला तुमच्या मागे सुद्धा लागणार नाहीये की तुम्ही हेच करा आणि तेच करा, काही गरज नाहीये, तुम्ही माझ्यासाठी काही करू नका असं देखील आता तिने म्हटलेलं असतं.
आणि असं बोलून ती ब्लंकेट घेऊन झोपून जाते. जेव्हा ती आता ब्लंकेट वगैरे घेऊन झोपते ना, तेव्हा मात्र आता इकडे अर्जुन विचार करत असतो की खरंच मी या सगळ्याचा विचार करायला हवा का? बायको माझी काय काय बोलते ते बघायला व का? हाही विचार ना कुठेतरी मनामध्ये येऊ लागलेला असतो. तेच प्रतिमा आत्यांना आता कळलेलं असतं की सायली जी आहे ती आता नाराज आहे, म्हणजेच तिला हे व्रत करायला भेटत नाहीये, त्यामुळे खूप जास्त ती आता नाराज झालेली आहे. या गोष्टी कुठेतरी लक्षात आलेल्या असतात आणि त्यामुळेच ना इकडे आता प्रतिमा आत्याने लगेच ना कुसुमला कॉल केलेला असतो आणि कुसुमला कॉल करून तिला बोलवून घेतलेलं असतं आश्रमातील मुलांसोबत. म्हणजे तिलाही असं वाटत असतं की निदान का होई ना आश्रमातील मुलांसोबत त्यांनी जर वेळ घालवला तर तिला बरं वाटेल. तेच आता कल्पना छान तयार वगैरे झालेली असते आणि ती आता निघालेली असते, कारण एकत्रच त्या लोकांना सगळी वटपौर्णिमा साजरी करायची असते. तेच आता कल्पना छान तयार होऊन निघालेली असताना तिथे ना आता प्रताप असतात आणि प्रताप ना कल्पनाच कौतुक करत असतात आणि कल्पनाला म्हणत असतात की खरंच तू खूप जास्त गोड दिसतेस. तेव्हाच ना आता कल्पना जी आहे ती प्रताप यांच्याकडे बघत असते आणि म्हणत असते की काय हो, तुमचं पण आपलं भलतंच आपलं सुरू असतं काहीतरी. मग तेव्हाच ना इकडे पाहायला मिळत असं अश्विनही म्हणत असतो की बरोबर आहे ना बाबा, बाबा जे काही बोलतायत ते अगदी परफेक्ट बोलतायत बघ. म्हणजे मीही विचार केला नव्हता की एवढं सगळं एकदम व्यवस्थित असेल. बाबांच अजूनही तुझ्यावर आई तितकंच प्रेम आहे बघ, तुला दिसतंय ना बाबांच प्रेम. मग आता खरंच नशिबाने हे सगळं काही भेटत असतं असं देखील आता अश्विन जो आहे तो बोलत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी होत असतात. तेवढ्यातच अस्मिताने बाहेरून एक पार्सल मागवलेलं असतं आणि अस्मिता जेव्हा हे पार्सल मागवते तेव्हा आता इकडे कल्पना आणि त्याचबरोबर अश्विन बोलत असतात की काय तू काय मागवलं आहे? त्याचबरोबर अरे अश्विन, मी ना आपल्यासाठी बघ ना पेस्ट्री मागवलेत. म्हणजे आपण तुला सांगू का, माझ्या आयुष्यामध्ये नवरा नाहीये, तुझ्या आयुष्यात बायको नाहीये, उलट आपण किती सुखी आहोत. तुला माहिती आहे का आपण या सगळ्यातून ना आता बाहेर पडलोय. मी तर विचार करत होतो की काय होईल आणि काय नाही. मुळात ना मला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आवडलेल्या आहे आणि म्हणूनच तर मग ही सगळ्या पेस्ट्रीच्या आहे त्या खास आपल्या दोघांच्या सेलिब्रेशनसाठी ऑर्डर केलेल्या आहेत असंही आता म्हटलं जातं. मग आता नक्की काय ठरवलं आहे आणि काय करायचं आहे ते तेव्हाच ना इकडे असणारी ही जी अस्मिता आहे ती विचार करते आणि अस्मिताने सांगितलेलं असतं खरं तर मला सुद्धा हे सुचलं नव्हतं, पण आपल्या सायलीला सुचलं. म्हणजे सायलीनेच हे सगळं पाठवलेलं आहे. आणि थांब, तिला आता मी व्हिडिओ कॉलच करते, म्हणजे तुम्हाला समजेलच की सायलीने नेमकं आपल्यासाठी काय केले. मग आता सायलीला इकडे जी अस्मिता आहे तिने व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि सायलीला व्हिडिओ कॉल करून अस्मिता सांगत असते की तू दिलेल्या पेस्ट्या पोहोचल्या आहे. मग तेव्हाच नाही कल्पना अश्विनला सुद्धा आवडते, कारण आपण आपली बायको नाहीये, नवरा नाहीये, तर त्या सगळ्या दुःखामध्ये बसून राहतो. पण त्यापेक्षा हे वेगळं काहीतरी आहे आणि युरिक आहे. आणि त्यातच आता कल्पनाला तर सायलीच खूप जास्त कौतुक वाटत असतं, कारण सायलीना खरंच ना म्हणजे ती ना आपल्या घरातल्या सगळ्यांचीच खूप जास्त काळजी घेत असते आणि त्यामुळेच ना एकदमच असं भरून आलेलं असतं. म्हणजे कल्पनाचं कौतुक करणं काही थांबत नसतं, कारण सायली जरी इथे नसली तरी सुद्धा ती आता माहेरी आहे, प्रतिमा आत्याकडे आहे, तरी सुद्धा ना अगदीच ना प्रेमाने काळजी घेते, सगळं काही अगदी आपलेपणाने करते. या गोष्टीसुद्धा आता कल्पनाने अनुभवलेल्या असतात आणि म्हणूनच कल्पना सायलीच कौतुक करत असते. मग त्यावर अस्मितासुद्धा सायलीला म्हणत असते की हे काय सायली, तुझा उपवास नाहीये, मग तू आमच्यासोबत सुद्धा सेलिब्रेशन करायला हवंस ना. मग सायली म्हणत असते की हो, तुमच्यासोबत सेलिब्रेशन करण्यासाठी
मीही बघा पेस्ट्री मागवलीच आहे. मग आता तिनेही पेस्ट्री मागवलेली असते आणि तीही ती पेस्ट्री दाखवते. मग आता या तिघांचेही मस्त असं सेलिब्रेशन सुरू असतं. का तर म्हणे आजच्या वटपौर्णिमेचा उपवास आणि व्रत वगैरे काहीच करायचं नाहीये म्हणून हे सगळं सेलिब्रेशन सुरू असतं. त्यातच आता कल्पना म्हणत असते की तुमचं सेलिब्रेशन चालू द्या कारण मला तर आता उशीर होतोय कारण मला प्रतिमाकडे सुद्धा जायचंय सायली. मी थोड्याच वेळात येथे तिथे असंही आता कल्पना इथे सायलीला बोलत असते. तर नशिबात बायकोच सुख नाही तर एकीच्या नशिबामध्ये नवरा नाही. यामुळे तिला असं वाटत होतं की माझ्या मुलांचं काय होईल. पण इथे सायलीने मात्र यावर पर्याय काढलेला असतो. सायलीने फक्त या लोकांना पेस्ट्री पाठवून एक नवीन उभारी दिलेली असते. तेच आता प्रतापही म्हणत असतात की जाग तू कल्पना आम्ही इथे सेलिब्रेशन करतो आणि तसंही ना मला आता ही पेस्ट्री मलाही खायचे आणि असं बोलून तेही आता पेस्ट्रीचा आनंद जे आहे ते घेत असतात आणि तेव्हाच ना आता खूपच जास्त बरं वाटत असतं आणि हे सेलिब्रेशन आता सुरू असतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असते की हे सगळं सुरू असतानाच ना सायलीसने व्हिडिओ कॉल ठेवलेला असतो आणि सायली बघते तर काय या दोघीसुद्धा खूप सुंदर अशा तयार झालेल्या असतात आणि सुमन काकूंनी ही छान तयारी केलेली असते. पण सुमन काकू आता म्हणत असतात की मला असं वाटतं ना की हे सगळं करावं की नको कारण आपला नवरा जो आहे तो कसा आहे हे माहिती. मग त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्या नको वाटत असतात करायला. मग तेव्हा सायली समजावते आणि सायलीने समजवल्यामुळे सुमन काकूसुद्धा आता का होई ना पूजा करायला तयार झालेल्या असतात. तात पूर्ण पूजेची तयारी वगैरे करायला त्यांची तयारी सुरू असते आणि तेवढ्यातच ना आता तिथे कल्पनासुद्धा येणार असते. सायलीसुद्धा त्यांना मदत करत असते कारण सायलीला हे वटपौर्णिमेचं व्रत काही करता येणार नसत. त्यामुळे थोडासा राग असत थोडंसं दुःख तर असतं कारण दरवर्षी ती पूजा करत होती आणि आज तेच अर्जुनला 7 जन्मासाठी मागायचं नाही हे दुःख कुठेतरी असतं. तेच अर्जुनही तिथे येऊन बसलेला असतो आणि अर्जुन हे सगळं काही लांबूनच पाहत असतो. अर्जुन जेव्हा हे सगळं काही पाहतो ना तेव्हा अर्जुनला समजत असतं की सायलीच्या चेहऱ्यावर दुःख आहे पण सायलीला वटपौर्णिमेच काहीतरी गिफ्ट द्यायचं असोही मनामध्ये कुठेतरी आता इकडे असणाऱ्या अर्जुनच्या येत असतं. म्हणूनच अर्जुन थोडा आता विचार करत असतो. तेच आता सुमन काकू म्हणत असतात की काय चाललंय. तेवढ्यातच ना आता दारावर मुलं आलेली असतात आश्रमातली आणि त्यासोबत कुसुमसुद्धा. त्या सगळ्यांना बघून सायलीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू येतं. सायली तर आता बघतच राहते. तर सायलीला विचारलं जात की तू कसं काय अचानक इथे ही लोक आलीत. तेव्हा सायली म्हणत असते की मला तर बाबा आवडले पण सायलीला खरं तर प्रतिमा आत्यानेच आनंदाचा धक्का दिलेला असतो. सायलीला आता प्रतिमा आत्या बोलत असतात की खर तर हे सगळं काही तुझ्यासाठी स्पेशली आहे कारण आम्हाला असं वाटत होतं की तू दुःखात राहू नये ना म्हणून तुझ्यासाठी आपण हे सेलिब्रेशन करायचं ठरवलं. कसं वाटलं हे सरप्राईज. मग आता सायलीसुद्धा खूप जास्त खुश असते कारण सायलीला हे सरप्राईज आवडलेलं असतं. या निमित्ताने सायलीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू आलेलं असतं. सायली म्हणत असते की प्रतिमा आत्या मी तर या सगळ्याचा विचारही केला नव्हता. त्याचबरोबर मला जर आधी कळलं असतं ना तर मुलांसाठी ना मी काहीतरी हटके असं बनवलं असतं. मुलं माझी आली त्यामुळे मी खूप जास्त खुश आहे आणि प्रतिमा आत्या यासाठी खरंच मनापासून थँक्यू. असंही आता इकडे असणारी सायली जी आहे ती प्रतिमा आत्यांना बोलत असते तर कल्पनासुद्धा आलेली असते आणि कल्पनासुद्धा इकडे मात्र आता खूपच जास्त खुश असते. कल्पनाही बरं वाटत असतं. कल्पना ही आता बघत राहते. त्यानंतर आता यांची सगळी तयारी झालेली असते. मग आता या सगळ्या जणी बाहेर जायला निघत असतात. तेच आता मुलंसुद्धा खूप जास्त खुश असतात कारण ते सायलीला भेटलेले असतात. मग मुलांना अर्जुन म्हणत असतो की तुम्हाला काय हवंय ना ते फक्त मला सांगा. पिझ्झा बर्गर चॉकलेट्स काय हवंय
ते मी तुमच्यासाठी सगळं काही मागवतो. मग आता अर्जुन या सगळ्यामध्ये इतका खुश असतो ना, तेच कुठेतरी ना एक वेगळंच वाटत असतं की अर्जुन या मुलांसाठी एवढं कसं काय सगळं काही करतोय. या सगळ्यामुळेच ना आता एकदम धक्का बसलेला असतो कुसुमला, कारण याआधी कधीच ना मुलांचे इतके लाड जे आहे ते अर्जुनने केलेले नव्हते. पण आता अर्जुन इतके लाड करतोय हे बघूनच ना आता खूप जास्त आनंद झालेला असतो. तेच आता इकडे मुलं देखील खूप जास्त खुश असतात. तेच आता कुसुम ताईला सायली म्हणत असते की ते काय ये ना, त्यांना आता कळते ना त्यांना मुलं होत आहे, तर की त्यांना कुठेतरी कशाची तरी कमी वाटते. त्यामुळेच तर हे सगळं काही सुरू आहे, नाही तर हे सगळं काही झालंही नसतं. मग तेव्हाच ना कुसुम ही समजून घेते की काय गडबड आहे नेमकी. आणि त्यावेळेलाच आता दुसरीकडे अर्जुन जो आहे तो मुलांसाठी काही ना काही खायला ऑर्डर करायचं म्हणून ऑर्डर करतो आणि तिकडन आता जायला निघत असतो. तेच आता इकडे कुसुम ही सायलीची मजा घेत असते. मुलांना आता सांगितलं जातं की जावा मुलांनो, तुम्ही खेळा आणि तुम्ही आता काय करायचं आहे ते बघा, तोपर्यंत आम्ही छान गप्पा मारतो. आता सायली आणि त्याच सोबत ना इकडे जिपक्स आहे त्या गप्पा मारायचं ठरवतात, कारण आता खायनली त्यांना असं वाटत असतं की चला ब्याच दिवसांनी आपल्याला अशा निवांत गप्पा मारायला भेटतायत तर मारून घेऊया. तेच आता इकडे अर्जुन जो आहे तो मुलांसोबत एन्जॉय करत असतो. दुसरीकडे आता कुसुम आणि सायली गप्पा मारत असताना कुसुम सायलीला तिच्या आरोग्यविषयक चर्चेबद्दल विचारते, म्हणजे तुझं आरोग्य कसं आहे, आता बरं वाटतं ना, काही टेन्शन तर नाही ना याबद्दल. मग सायली म्हणत असते की हो, आता मला बरं वाटतंय, आता काही असं वेगळं वाटत नाहीये, छान वाटते असंही आता म्हटलेलं असतं. आणि त्यामुळे आता इकडे असणारी कुसुम जी आहे ती म्हणत असते की चला, एका अर्थी बरं झालं की तुला छान वाटत येते. खरं तर मला तीच काळजी होती की तुला काय वाटत असेल. सगळं ओके तर असेल ना, पण बरं झालं, एका अर्थी सगळं काही छान आहे. तेच आता सायली जी आहे ती हे सगळं काही खूप मस्त एन्जॉय करत असते. सायलीला सुद्धा बरं वाटत असतं, कारण प्रतिमा आत्याने तिला जे काही सुखाचे क्षण दिलेले असतात वटपौर्णिमेनिमित्त, त्यामुळे ती हॅप्पी असते. त्यातच अर्जुनने सुद्धा सायलीला सरप्राईज द्यायचं ठरवलेलं असतं वटपौर्णिमेचं, आणि तो आता ते रिक्रिएशन करायचं ठरवतो. म्हणजेच आता त्याचं ठरलेलं असतं की सायलीने मला सांगितलं ना, तर आपण ते सगळं काही करूया. आणि मग तो आता या सगळ्या काही गोष्टी करण्यासाठी तयार होतो. सायली खुश होते. मग सायली अर्जुनकडे बघते आणि अर्जुनला म्हणत असते की थोके सो मच, मला वाटलं नव्हतं तुम्ही या सगळ्यासाठी तयार व्हाल, पण आज तुम्ही खायनली तयार झालेला आहात, त्यामुळे मीही खूप जास्त खुश आहे. ती अर्जुनकडे बघून बोलत असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.